How to avoid being shipwrecked in life. जीवनाचं दारू बुडण्यापासून कसं थांबवणे किंवा टाळणे. We'll open our Bibles to 1 Timothy 1:19. 1 तिमोथी 1:19 वर आपलं पवित्र शास्त्र सगळ्यांनी उघडा. Holding faith and a good conscience, which some having put away concerning faith have made shipwreck. 1 तिमोथी 1:19 आणि विश्वास व चांगला विवेकभाव धरावा. कित्येकांनी तर हा आपल्यातून घालवून टाकून विश्वासाची तारूफूट केलेली आहे. Praise the Lord. हालेलुया. We have been speaking on it for quite some time now. आणि आता बरेच रविवार मी या विषयावर बोललोय. The first point we learned was how to be sure of God's leading. आणि पहिला मुद्दा आपण हा शिकून घेतला की देवाच्या मार्गदर्शनाविषयी खात्री कशी बाळगायची. Second point, दुसरा मुद्दा how to improve in the area of conscience. की विवेक भावामध्ये प्रगती कशी करायची. Amen. आमेन. First of all, you ought to know that you have a conscience. पहिलं तर तुम्हाला कळलं पाहिजे, कळायला हवं की आपल्यामध्ये विवेक भाव आहे. Amen. आमेन. And we largely need to depend on our conscience. आणि आपण फार विशाल रीतीनं आपल्या विवेक भावावर अवलंबून राहायला हवं. Even concerning our day-to-day activities. आपल्या दररोजच्या जीवनातील ज्या सगळ्या गोष्टी असतात, जी जीवनाची रहाटी असते, त्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा. Amen. आमेन. And the first thing we saw was, आणि पहिली गोष्ट आपण पाहिली ती अशी, we know that we are the children of God because our conscience bears witness that we are the children of God. आपण देवाची मुलं आहोत हे आपल्याला ठाऊक आहे, कारण की आपला विवेक भाव आपल्या बरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुलं आहोत. That's what Romans 8:16 says. आणि रोमकरास 8:16 मध्ये असंच लिहिलेलं आहे. The Spirit Himself beareth witness with us आत्मा that we are the children of God. आत्मा स्वतः आपल्या बरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुलं आहोत. Amen. Amen. So your spirit is witnessing to your conscience, and your conscience is witnessing to you, saying that you are born again, you are a child of God. तर तुमचा आत्मा तुमच्या विवेक भावाला आणि तुमचा विवेक भाव तुम्हाला ही साक्ष देऊन पटवत आहे की राजा संभाळ, तू देवाचं लेकरू आहेस. Amen. You Amen. are a child of God. तू देवाचं लेकरू आहेस. That is the witness He gives. आणि ही साक्ष तो आतून देतो. Amen. Amen. That means म्हणजे your spirit तुमचा आत्मा conveys it to your conscience. तुमचा आत्मा तुमच्या विवेक भावाला हे पोचतं करतो, Amen. हे समजावून सांगतो. Your spirit तुमचा आत्मा conveys it to your conscience तुमच्या विवेक भावाला हे पोचतं करतो that I am born again. की माझा नवीन जन्म झालेला आहे. Your spirit tells your conscience तुमचा आत्मा तुमच्या विवेक भावाला सांगतो that I am alive, की मी जिवंत आहे, that once I was dead, की एकदा मी मेलेलो होतो, now I'm alive. आता मी जिवंत झालो I am a आहे, new creation. आता मी नवीन निर्मिती आहे. And that's how conscience understands that the spirit is born again. आणि अशा पद्धतीनं विवेक भावाला समजतं की आत्म्याचा नवीन जन्म झालेला आहे. Amen. आमेन. Now how does the spirit know? आता आत्म्याला कसं कळतं? It is in touch with the Holy कारण Spirit. आत्मा पवित्र आत्म्याच्या संपर्कात असतो, म्हणून आपल्या आत्म्याला समजतं. And how do you confess it that you are a child of God? आणि तुम्ही कसं कबूल करता की तुम्ही देवाचं मूल किंवा लेकरू आहात? That is called faith. त्याला म्हणतात विश्वास, की ज्या विश्वासाने आपण कबूल करतो. Amen. Amen. Like I say, I am a child of God. जसं मी म्हणतो की मी देवाचं मूल आहे, People will ask me, लोक मला विचारतील, प्रमाणपत्र दाखवा. हो ना, हालेलुया, I will tell them, प्रमाणपत्र दाखवा. मी सांगीन my conscience bears witness with me की माझा विवेक भाव माझ्या बरोबर साक्ष देतो that I am a child of God. की मी देवाचं मूल आहे. Any other Amen. proof can you give, Pastor? पास्टर पीटर, तुमच्याकडे दुसरा काही पुरावा आहे का? No other proof. नाही, दुसरा काही पुरावा माझ्याकडे नाही. Whether you believe or not, I am a child of God. मग तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, मी देवाचं मूल आहे. Amen. Amen. Because कारण my conscience bears witness with me. माझा विवेक भाव माझ्या बरोबर साक्ष देतो. And my confession is based on my conscience, and that confession is a confession of faith. आणि माझी कबुली माझ्या विवेक भावावर अवलंबून आहे, आणि ती कबुली विश्वासाची कबुली आहे. That's how you walk by faith. अशा रीतीनं मग आपण असं म्हणायला लागतो की मी विश्वासाने चालतो. So faith is based on your conscience. तर विश्वास तुमच्या विवेक भावावर अवलंबून आहे. Your conscience is based on your spirit. तुमचा विवेक भाव तुमच्या आत्म्यावर अवलंबून आहे. Your spirit is based on the Holy Spirit. तुमचा आत्मा तुमच्या पवित्र आत्म्यावर अवलंबून आहे. The Holy Spirit is based on the Word of God which is inside of you. पवित्र आत्मा देवाच्या शब्दावर अवलंबून आहे, की जो देवाचा शब्द तुमच्या हृदयामध्ये असेल किंवा असायला हवा. Are you understanding now? समजतं का? लिंक लागली का? So though we have not seen Jesus, तर जरी आपण येशूला पाहिलेलं नसलं still we say, I know Jesus. तरी देखील आपण असं म्हणतो की मी येशूला ओळखतो. How many know Jesus? किती लोकांना येशू माहिती आहे? Have you seen Jesus? तुम्ही येशूला पाहिलंय का हो? Yes. हो. Inside of you, you have the sense of Jesus. तुमच्या आतमध्ये तुम्हाला येशूची जाणीव होते. Amen. आमेन. Blessed are those who have not seen but yet believe, Jesus says. ज्या माणसांनी पाहिलं नाही तरी विश्वास ठेवतात, ते धन्य आहेत असे येशूच म्हणाला. John says योहान म्हणाला in 1 John 5:10, 1 योहान 5:10
5:10. He that believeth on the Son of God has the witness in himself. 1 योहान 5वा अध्याय त्यातलं 10वं वचन. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्यामध्येच साक्ष आहे. Amen. आमेन. ते साक्ष जे आहे त्यांच्यामध्ये ते सांगतो की Hallelujah. तुम्ही देवावर विश्वास ठेवतात किंवा येशू ख्रिस्त देव आहे, whatever. हालेलुया. He says, he that believes on the Son of God has the witness. How does he know that he is the Son of God? He has the witness in himself, not outside, inside of him. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्यामध्ये त्याच्या आतमध्येच त्याच्या आत त्याला ती साक्ष कळते. Amen. Amen. See, that is the language of faith. ही विश्वासाची भाषा आहे. He is speaking about faith. तो विश्वासाविषयी बोलत आहे. Whether people see or not, लोकांना दिसो न दिसो, whether I see or not, मला दिसो न दिसो, I know Jesus is with me. मला माहितीये येशू माझ्या बरोबर आहे. You know, many Amen. can say that बरेच असं म्हणू शकतील that Jesus is with की me. येशू माझ्या बरोबर आहे. Jesus will not leave me. येशू मला सोडणार नाही. Jesus माझ्याशी बोलतो, Hallelujah. माझ्या बरोबर बसतो. People say that. लोक असं म्हणतात ना. How? बिलीवर माणसं असं बोलतात ना. कसं बोलतात? On what basis? कुठल्या आधारावर बोलतात? Witness inside. त्यांना आतून साक्ष असते. What propagates me in this fashion? आणि अशा रीतीनं पुढे जायला मला कोण सुचवतं? What is this? हे काय आहे? It's the inner witness. ही आतील साक्ष आहे. Peter, पेत्रा go ahead. किंवा पीटर पुढे जा. I am with you. मी आहे तुझ्या बरोबर. Go ahead. पुढे जा. I am with you. तू खर ना मी तुझ्या बरोबर आहे. Amen. Amen. That is the passion. हा आवेश. He that believes. जो विश्वास ठेवतो. So that means it is not faith alone. याचा अर्थ फक्त विश्वास नाही. Faith has to have an inner witness in you. तर विश्वासाला आतून साक्ष असायला पाहिजे. Faith cannot be standing alone. विश्वास एकटा उभा राहत नाही. It has to have an inner witness. किंवा विश्वास एकटा उभा राहू शकत नाही. त्याला आतील साक्ष गरजेची आहे. So people who talk just faith, तर जी माणसं फक्त विश्वास विश्वास बोलतात it will not work. ते काय असं हवेत काम होत नसतं. नुसतं बोललं की झालं असं इतकं सोपं नाही. You need to build your conscience. असं नाही. आतला विवेक भाव जरा दांडगा सुदृढ कर. You need to soak yourself with the word of God. आणि स्वतःला जरा बायबल वाचन करून देवाचे संदेश ऐकून देवाच्या वचनामध्ये भिजव. Because faith heavily relies on your conscience. कारण विश्वास फार जडपणे तुझ्या विवेक भावावर अवलंबून राहतो. And if your conscience is not full of the word, आणि तुझा विवेक भाव जर वचनाने किंवा देवाच्या शब्दाने भरलेला नसेल then on what will faith stand? तर मग तुझा विश्वास कुठल्या गोष्टींवर उभा राहील? So here John is saying, तर इथे योहान म्हणतो he that believes. जो विश्वास ठेवतो. In other words, he that says, I have faith, याचा अर्थ जो असं म्हणतो की माझ्याकडे विश्वास आहे he has to have a witness in him. त्याच्या आतमध्ये ही साक्ष असायला हवी. Like John the Baptist who came to bear witness of the true light. जसं बाप्तिस्मा देणारा योहान खऱ्या प्रकाशाची साक्ष द्यायला आला. Amen. आमेन. So all the Holy Spirit should agree to what we say. तर पवित्र आत्मा देखील आपण जे बोलतो त्याला त्याच्याशी एकमत झाला पाहिजे. Amen. आमेन. Otherwise you cannot have faith to say. नाही तर मग तुम्हाला बोलायला विश्वास आढळणार नाही. Before you talk faith, विश्वास बोलण्या अगोदर check विश्वासाच्या गप्पा मारायच्या अगोदर आतमध्ये तपासा whether I am strongly grounded on the word. की देवाच्या शब्दामध्ये मी खंबीर आहे का? मला वचन माहितीये का? मी बायबल कधी वाचते का? मी संदेश कधी ऐकलेत का? Otherwise, नाहीतर you will say, तुम्ही म्हणाल I have faith to open a cigarette shop. माझ्याकडे विश्वास आहे मी सिगरेटीचं दुकान टाकीन. But do you have witness in you? पण आतून तुला साक्ष आहे का? नाही, मला विश्वास आहे. हालेलुया. तो धोकादायक आहे. Say. There should be a witness backing your faith. तुमच्या विश्वासाला पाठिंबा देणारी साक्ष आतून हवी. Amen. Amen. That's why म्हणून if you are claiming for some job, समजा एखादी नोकरी किंवा काम तुम्ही मागताय you have to go on reading the word, तर तुम्ही वचन वाचत राहिलं पाहिजे. go on seeking God. देवाला शोधत राहिलं पाहिजे What is your will, oh God? Tell me. की देवबाप्पा तुझी काय इच्छा आहे मला सांग. Every day you have to be saying, आणि रोज तुम्ही असं बोलायला पाहिजे. morning, afternoon, evening, सकाळ दुपार संध्याकाळ चालू. Lord, प्रभू should I take this new job मी ही नवीन नोकरी घेऊ का? or should I stick to the old job? का माझी जुनीच नोकरी ठीक आहे? You lead me. तू मला चालव. You guide me. तू मला मार्गदर्शन कर. You see, immediately you cannot get a big enlightenment. लगेचच्या लगेच काही आतून मोठा करणावाजून प्रकाश मिळणार नाही. Amen. आमेन. You need to build yourself in it. थोडं स्वतःला त्यामध्ये बांधावं लागेल. A time will come. मग एक वेळ येईल Suddenly, अचानक your faith will say, तुमचा विश्वास म्हणेल go for the second job. की तू ही जी दुसरी नोकरी आहे ती घे. Amen. Amen. And then you go for the second job. That shall be
the Lord's will and a blessing to you. आणि मग दुसरी नोकरी तू घेशील ती देवाच्या इच्छेतली असेल आणि तू आशीर्वादित होशील. Amen. John the Baptist said, बाप्तिस्मा देणारा योहान म्हणाला, Jesus is the Messiah. येशू ख्रिस्त मसीहा आहे. How did he say that? त्याने कसं बरं हे सांगितलं? On what basis? कुठल्या आधारावर योहान असं बोलला? What did he say? काय बोलला? Jesus is the Lamb of God. की येशू ख्रिस्त देवाचा कोकरा आहे. Because he said, कारण तो म्हणाला I bear record. की माझ्याकडे ही साक्ष आहे. I saw the Spirit descending like a dove upon him. मी आत्म्याला कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरताना पाहिलंय. See that? I saw मी the Holy Spirit like a dove descending upon Jesus. पवित्र आत्म्याला कबुतराच्या रूपामध्ये येशूवर उतरताना पाहिलेला आहे. See, now he is combining two things, the natural and the spiritual. आता आध्यात्मिक आणि नैसर्गिक या दोन्ही गोष्टी तो तिथे जोडतोय. Holy Spirit cannot be seen. पवित्र आत्मा दिसू शकत नाही, दिसत नाही. Dove can be seen. कबूतर दिसतं. See, he had to have that spiritual insight. तर त्याच्याकडे ते आध्यात्मिक आतमधली नजर हवीच आहे. Nobody else saw it, बाकी कोणी पाहिलं नाही. but only John the Baptist saw it. पण बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने फक्त पाहिलं. You need to get the insight inside of you. तसं आतून तुम्हाला आतली साक्ष पाहिजे, आतमध्ये प्रगट व्हायला हवं. Book of Hebrews says, इब्रीकराच्या पत्रात लिहिलंय. Hebrews 10:15, इब्रीकरास 10:15 whereof the Holy Ghost also is a witness to us, for after that he had said before. See, इब्रीकरास 10 अध्याय 15 वचन. पवित्र आत्मा ही आपल्याला साक्ष देतो. आमेन. पवित्र आत्मा पण आपल्याला साक्ष देतो. आमेन. Did you see that? बघा, See, that is obtaining a good report from the Holy Ghost. याला म्हणतात की पवित्र आत्म्याकडून त्याला एक चांगली साक्ष, एक चांगला वृत्तांत मिळालाय. Amen. Amen. You know how much better it is to get a witness from God rather than get a witness from the world. तुम्हाला माहितीये, देवाकडनं साक्ष मिळवून घेणं खूप चांगलं, जग आणि जगातल्या माणसांकडनं साक्ष घेण्यापेक्षा. Amen. Amen. You know, some men of God can confirm what you already have in your heart. काही देवाचे सेवक तुमच्या हृदयामध्ये जे आहे त्याला फक्त एक संमती देऊ शकतात, एक दुजोरा देऊ शकतात की ज्याला कन्फर्मेशन म्हणतात. Amen. Amen. What you already have in your heart. की जे तुझ्या अंतःकरणामध्ये अगोदरच आहे त्याला काही देवाचे सेवक दुजोरा देऊ शकतात. Sometimes कधी कधी we are so deaf like an adder that the man of God also has to tell you what you should do. आपण इतके सापासारखे बहिरे होऊन जातो की एखाद्या देवाच्या सेवकाला सांगावं लागतं तुला की तू काय केलं पाहिजे. Sometimes that also is done. आणि कधी कधी असं सुद्धा होतं बरं का की एखाद्या देवाच्या सेवकाला तुला येऊन सांगायला लागतं की अरे बाबा असं करू नको, असं कर. Amen. आमेन. 1 John 5:9. 1 योहान 5:9. If we receive the witness of men, the witness of God is greater. जर आपण माणसांची साक्ष स्वीकारतो तर देवाची साक्ष अधिक मोठी आहे. अधिक मोठी आहे. आमेन. Did you see that? बघताय ना? See, I'm giving you quite a few verses this morning. आज सकाळी मी तुम्हाला बरीच शास्त्रवचनं देत आहे. 1 John 5:7 says, 1 योहान 5:7. I think so, 1 John 5:7, yes. Ek For there are Yohan. three that bear record in heaven, the Father, the Word, and the Holy Ghost, and these three are one. 1 योहान 5:7, 8, 9. आणि जो साक्ष देतो तो आत्मा आहे, कारण आत्मा हा खरेपण आहे. कारण साक्ष देणारे तीन आहेत, आत्मा व पाणी आणि रक्त, आणि ही तीन एकात मिळतात. जर आपण माणसांची साक्ष स्वीकारतो तर देवाची साक्ष अधिक मोठी आहे. See, if you continue meditating on the Word of God, जर तुम्ही देवाच्या शब्दांवर मनन करत राहिलात ना, you are strong in the Spirit and your conscience. तर तुमच्या आत्म्यामध्ये आणि विवेक भावामध्ये तुम्ही बलवान होता. Continue coming to church. चर्चला येत राहा. See, that's why on Sundays I minister to you from the Word. आणि म्हणून रविवारी मी तुम्हाला वचनातनं सेवा देतो. Saturday meeting is different. शनिवारची सभा वेगळी असते. Sunday I want to develop your spirit. रविवारी मला तुम्हा लोकांचा आत्मा विकसित करायचा असतो. Now listen, people. आता माझं ऐका. The moment I speak the word this morning, ज्या क्षणाला आता आज सकाळी मी हे शब्द सांगत आहे, it is not necessary that everybody will see the seed soaked deep inside them. हे काही गरजेचं नाही की प्रत्येक बिलीवर माणसाला आज सकाळी हे वचनरूपी बीज आपल्या अंतःकरणामध्ये खोल पेरलेलं आढळून येईल, असं काही गरजेचं नाही. Amen. आमेन. Maybe it may take several Sundays for you for that seed to really enter in you. आजच्या आज कदाचित होणार नाही, अनेक रविवार जातील बहुतेक हे वचनरूपी बीज तुमच्या अंतःकरणामध्ये अगदी खोल असं पेरलं जायला. Amen. आमेन. Because every time the ground is not good. कारण दरवेळेला
ही जी हृदयरूपी जमीन असते ती चांगली नसते. The word may be good, शब्द असेल, संदेश असेल चांगला, the seed may be good, आणि बीज सुद्धा वचनरूपी चांगलं असेल, but the ground also need to be equally good. पण दरवेळेला माणसाची हृदयरूपी जमीन पण तेवढी भुसभुशीत आणि वचन पेरून घ्यायला तयार पाहिजे की जी दरवेळेला नसते. Amen. आमेन. That's why sometimes you say, म्हणून कधी कधी तुम्ही म्हणता, didn't that fellow hear the word of God on that Sunday? अरे त्या रविवारी हा आला नव्हता का, त्याने देवाचं वचन ऐकलं नाही का? Yeah, he heard, आला होता, ऐकलं पण, but the soil is hard. पण त्याची हृदयरूपी जमीन कडक होती तर ऐकून न ऐकल्यात जमा. Are you understanding? कळतं का? Whereas there's another person who has really heard the word because the seed entered in his heart. आणि बाजूला जो कोणी दुसरा व्यक्ती असतो त्याने खरोखर देवाचं वचन ऐकलेलं आहे असं आपण म्हणू लागतो, कारण की आपल्याला आढळून येतं की त्याच्या जीवनामध्ये वचनरूपी बीज पेरलं गेलेलं आहे. Because there is instant conviction. कारण की ताबडतोब एक जाणीव निर्माण होते. Word always should convict us. देवाच्या शब्दाने लगेचच्या लगेच डेली बेसिसवर मी तर म्हणते आपल्याला स्पर्श केला पाहिजे. हृदयरूपी जमीन कधी कडक होऊ देऊ नका. Are you understanding? कळतं का? You know, it is the mind मन that does not allow your ground to be softened. मन तुमच्या या जमिनीला मऊ होऊ देत नाही. Because our mind is full of egos and pride and own understanding, and we don't want to listen at times. We feel that this message is not for me. का आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये हे सारखे खेळ चाललेले असतात की नाही, मी नाही बदलणार, आजचा संदेश माझ्यासाठी नाहीये, हे दुसऱ्यांसाठी बोललं जात आहे. मग तिथे अहमपणा येतो, मीपणा येतो, गर्व येतो, स्वाभिमान आडवा येतो, अभिमान आडवा येतो. Amen. Amen. See, the word has to have an impartation in us for the conviction to take place. तर असं नाही, वचन आपल्या या जमिनीवर पडलं पाहिजे, व्यवस्थित पडलं पाहिजे की ज्यातनं तिला जमीन मिळेल आणि ते पेरलं जाईल. And suddenly your conscience says, आणि मग अचानक तुमचा विवेक भाव म्हणेल, I agree to that. बरोबर आहे, माझं सहमत आहे, बरोबर. पास्टर 100 नाही 200% खरं बोलताय. Amen. आमेन. And you say, praise the Lord. आणि Yes. मग तुम्ही बसल्या जागी डोकी हलवायला लागता, प्रेज द लॉर्ड म्हणता. Amen. आमेन. Sometimes maybe you are thinking upon a blessing or a job or a healing. कधी कधी कदाचित तुम्ही एखाद्या नोकरीविषयी किंवा आशीर्वादाविषयी किंवा आरोग्याविषयी विचार करत असाल, The seed is still there on top, on the surface. आणि ते बीज वरवर तुमच्यावरती अजूनही पेरलेलं असतं. But as बरोबर. you continue coming to church पण मग जसं तुम्ही चर्चला येत राहता and you are melted and molded, आणि चर्चला येऊन येऊन जसं तुम्ही वितळता आणि तुम्हाला आकार येत राहतो, the seed enters in you. मग तुमच्यामध्ये बीज आतमध्ये जातं. Amen. आमेन. And when the seed enters in you, आणि बीज जेव्हा तुमच्या आत जातं, there is a conviction in you. मग तुम्हाला जाणीव व्हायला लागते And you say, आणि तुम्ही म्हणायला लागता, praise God, I shall be healed this morning. ते बाप्पाला धन्यवाद, आज मला आरोग्य मिळणारच आहे I am going to be blessed this आणि morning. आज रविवारी मला आशीर्वाद मिळणारच आहे. See, how did this happen? कसं बरं असं झालं? Because कारण today the seed has entered inside. आज ते बीज दर रविवारी पडत होतं, पण आज तुझ्या हृदयामध्ये थेट एकदम खोल गेलं. Amen. आमेन. There has to be a conviction to your faith, otherwise that faith is surface faith. तुझ्या विश्वासाला एक जाणीव आणि साक्ष पाहिजे, नाही तर तो विश्वास काही कामाचा नाही, तो वरवरचा आहे, तो असा लाटेसारखा येतो काय जातो काय. Faith has to be convicted. It should be a matter of conviction. विश्वास म्हणजे आतमधून एक साक्ष आणि जाणीव पाहिजे की नाही होणार. It has to be convicted of the matter that you are thinking upon. आणि ज्या गोष्टींचे तुम्ही विचार करत आहात त्या विषयीनं तुम्हाला तो विश्वास आतमधून एक जाणीव आणि साक्ष निर्माण करून द्यायला हवा. And it comes through your conscience. आणि तुमच्या विवेक भावातनं हे सगळं बाहेर पडतं. Conscience depends on your spirit. आणि विवेक भाव तुमच्या आत्म्यावर अवलंबून आहे. Spirit of man depends on the Holy Spirit. माणसाचा आत्मा पवित्र आत्म्यावर अवलंबून आहे. And they in turn, both of them, the word of God and the Spirit of God, both convict your spirit आणि and देवा- that convicts your conscience. आणि मग देवाचं वचन देवाचं वचन पवित्र आत्म्याद्वारे, पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याला, मग आत्मा विवेक भावाला अशा पद्धतीनं लिंक लावून ते विश्वासानं मग आपल्या तोंडातनं शेवटी बाहेर पडतं. But also see पण हेही पहा that the word, the seed does not get choked in you. की शब्द आपल्यामध्ये जो पेरला जात आहे तो खुंटता कामा नये, त्याची वाढ खुंटता कामा नये. Jesus said, येशू बोललाय, the word can get choked. शब्द खुंटू शकतो. You may come every day for the church. तुम्ही कदाचित रोज चर्चला येत असाल. Amen. आमेन. But पण every time if the word gets choked, it will not bear any fruit. जर शब्द खुंटला, जर शब्दाला जागा आणि वाव मिळाला नाही तर मग त्यातनं काही फळ येणार नाही. मग ते पालत्या घड्यावर पाणी, तू 365 दिवस चर्चला येऊन पण फायदा नाही.
Amen. आमेन. What makes the word of God get choked in us? देवाच्या वचनाची वाढ कुठल्या गोष्टींमुळे आपल्या जीवनात खुंटते? What delays the seed to enter into our spirit? असं काय असतं आपल्या जीवनामध्ये किंवा असं काय होतं आपल्या हृदयामध्ये की ज्यामुळे देवाचं वचन रूपी बीज आपल्या हृदयामध्ये पेरायला उशीर लागतो आणि लवकर पेरलं जातच नाही? Jesus had given to us. येशूने आपल्याला सांगितलेलं आहे. There is neglect of the word. देवाच्या शब्दाकडे कधी कधी आपल्याकडनं दुर्लक्ष होतं. There is distraction. कधी कधी आपलं लक्ष विचलित होतं. आपण इतके डिस्टर्ब असतो बाकीच्या गोष्टींविषयीनं. Amen. आमेन. आता फोन वाजणार. हो ना. आता माझा मित्र बोलणार, माझं हे हो. होणार, ते Hallelujah. होणार, हे करायचं, ते करायचं. हो. And the word gets distracted. आणि मग शब्दाकडे दुर्लक्ष होतं. शब्दावरनं लक्ष हटून जातं. कारण की आता सेलफोन वाजेल, आता SMS येईल, आता मला जायला लागेल, आता माझा मित्र माझ्याशी बोलणार आहे. Amen. आमेन. कधी हे संपवणार? हो ना. कधी हे दोघं खूप बोलतात बाबा. Amen. आमेन. Or the lusts, सगळ्या वासना, lust of the eye, lust of the flesh, pride of life. डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराची फुशारकी. Jesus said the cravings of the world, येशू ख्रिस्त म्हणाला जगातल्या गोष्टींविषयीची हाव, the worldliness, जगिकपणा and even the cares of the world. आणि जगातल्या काळज्या सुद्धा, Even the cares. जगातल्या काळज्या सुद्धा शब्दाची वाढ खुंटवतात. Amen. नसतं टेन्शन. Some people have lots of cares. काही लोकांना फार काळज्या, चिंतामणी. काय होणार? काय होणार? हो ना. काय होणार? हो ना. माझं काय होणार? अरे माझं काय माहित होणार? असतं तर मग काय होणार नाही? काही होणार नाही. हो. जर तू देवाकडे नाही हो, आलं तर वा काय? वा वा, काय होणार नाही, काही होणार नाही. Amen. आमेन. Don't worry. काळजी नको करू नये. Let this be your concern that your ground is good and the word is entering in you. एवढं काय हो टेन्शन घेता? तुमची काळजी एकच असायला हवी की मी चर्चला चाललेली आहे, हृदयाची जमीन जरा नीट नेटकी साफसूफ, हालेलुया, Praise God. भुसभुशीत करून जाऊ दे, तर वचन जला चांगलं पेरलं जाऊन जीवनाला आणि सगळ्यांना फळ येईल. Because it is the spirit that gives life. का आत्मा जीवन देतो, The word gives life. शब्द जीवन देतो. Nothing else gives you life. देवाचा शब्द आणि देवाचा आत्मा जीवन देतो, बाकी कशातनं जीवन येत नाही. Proverbs 24, 30 and 31. नीतिसूत्र 24, 30 आणि 31. I went by the field of the slothful and by the vineyard of the man void of understanding, and Lot, it was all grown over with thorns and nettles, had covered the face thereof, and the stone wall thereof was broken down. नीतिसूत्र 24वा अध्याय 30 आणि 31. आळशी पुरुषाच्या शेताजवळून आणि निर्बुद्ध मनुष्याच्या द्राक्षमळ्याजवळून मी चालत गेलो, तेव्हा पहा त्या सर्वांवर काटेरी झाडे वाढलेली होती आणि खास कुयरीच्या झाडांनी त्यांची पाठ झाकली होती आणि त्यांची दगडी भिंत मोडून गेली होती. See, वा, काय वजनदार मराठी शब्द आहेत. spirit is like a fence for you. आत्मा आपल्यासाठी एखाद्या भिंतीसारखा किंवा कुंपणासारखा आहे. If our spirit fences are broken, what will happen? जर आत्म्याचं कुंपणच आपलं तुटलेलं असेल तर आपल्या बिलीवर जीवनाची काय दुर्दशा होईल ना. And before sowing of the seed, there has to be a lot of grass and small pebbles and stones that have to be removed from the garden. आणि बीज पेरण्या अगोदर बागेच्या जमिनीमध्ये अनेक पद्धतीचं छोटं छोटं गवत म्हणा आणि खडे म्हणा असं सगळं असेल ते काढून अगोदर साफ करायला लागेल, उपटायला लागेल. And every day it has to be done, not once in Christmas time. आणि ते दररोज करायला लागतं बरं का, वर्षातनं एकदा क्रिसमसच्या दिवशी नाही. Amen. हालेलुया. Some do it on Good Friday. काही लोक गुड फ्रायडेला करतात. वर्षातनं एकदाच आम्ही हृदय साफ करतो, वर्षभर काय कसंही घाणेरडं. Amen. So they come, they fast for 40 days. मग 40 दिवस उपास करायचे. I'm not against fasting. म्हणजे 40 दिवसांच्या उपासाच्या You have विरुद्ध to मी fast. नाहीये. 40 दिवसांच्या उपासाच्या विरुद्ध मी नाहीये. माझी गैरसमजूत करू नका. उपास करायला हवे. These days people are just asking me, Pastor, how to fast. अलीकडच्या दिवसांमध्ये लोक येऊन It's मला good. एवढंच विचारतात, पास्टर उपास कसा करायचा, पास्टर उपास कसा करायचा. Even yesterday on the stage, that lady said, I want to fast, Pastor. Tell me, how should I fast? काल सुद्धा एक बहीण स्टेजवरून साक्ष देत असताना नंतर मला म्हणाली, पास्टर मला ना उपास करायचा आहे, मला सांगा उपास कसा करायचा. So wonderful. किती छान. I mean, it's something unheard of. म्हणजे शनिवारची गर्दी पण उपासाविषयी बोलायला लागली तर मी म्हणते बिलियर लोकांना कमान हरिया. Praise God. See, people are realizing the effect of fasting. लोकांना उपासाचा प्रभाव समजायला लागलाय. How many have seen the effect and the power of fasting? किती लोकांना उपासामधला प्रभाव आणि सामर्थ्य कळलेलं आहे. Yes.
There is power in fasting. उपासात सामर्थ्य आहे. Try it. कधीतरी प्रयत्न करून बघा. Amen. आमेन. Now Jesus said येशू बोलला in Luke 8, लूक 8 अध्याय, some seed fell in the midst of thorns. काही बिया काट्यांमध्ये पडल्या. See, the seed falls on the midst of thorns also. आता काही बिया काट्यांमध्ये पण पडतात. लूक 8 अध्याय. And the thorns sprang up with it and choked the word. आणि काट्यांनी त्या शब्दाची वाढ खुंटवली And it produced no return. आणि त्यातनं काही फळ आलं नाही. See? So what kind of ground are we? तर आपण किंवा आपलं हृदय कुठल्या पद्धतीची जमीन आहे? See, if our ground is full of thorns, then don't apply faith in any area because it will backfire on you. आपली हृदयरूपी जमीन जर काट्यांनी भरलेली असेल तर कुठल्याही पद्धतीचा विश्वास बढाई मारून वापरायला जाऊ नका. ते बॅकफायर होणार आहे. Why? का? Because you are now basing your faith on assumption, not on your conscience. का आता तुमचा विश्वास तुम्ही तर्क वितर्कांवर ठेवलेला आहे आणि स्वतःच्या विवेक भावावर ठेवलेला नाही. Amen. Amen. So we have to remove the thorns. तर पहिले हृदयातनं काटे काढ. Amen. फर्स्ट थिंग्स फर्स्ट. काटा काढून टाका. हृदयातनं काटे काढ. काँग्रेस गवत बरंच उगवलंय ते काढ. Amen. आमेन. All those wrong things भलत्या सलत्या चुकीच्या गोष्टी which are there in उगवल्या. the mind, we have to remove it. डोक्यामध्ये मनामध्ये भलतं सलतं चुकीचं जे भरलं गेलेलं आहे ते डिलीट कर. Amen. Amen. And then the cares of this world also choke the word. मग जगातल्या काळजा पण शब्दाची वाढ खुंटवतात. That is distraction, isn't it? मग हे सगळं लक्ष विचलित होऊन जातं ना. Amen. चुकीचं सगळं आकर्षण होतं. See, what distracts one does not bother another. एखाद्या माणसाचं लक्ष ज्या गोष्टीमुळे विचलित होत आहे त्यामुळे दुसऱ्याला काही फरक पडत नाही. Amen. आमेन. One can be distracted about certain thing, another person will not. एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीमुळे लक्ष विचलित होत असेल, दुसऱ्या माणसाचं तसं नसेल, त्याचं काहीतरी वेगळं असेल. Like if take supposing a one person, Tom. जसं उदाहरणार्थ एखादा माणूस घ्या, टॉम. That young fellow is studying for his exams. आणि टॉम तरुण आहे, आपल्या परीक्षेसाठी अभ्यास करत आहे. LMR is having last minute race, studying with the LMR word. शेवटच्या मिनिटाला आता सगळा अभ्यास करायचा, पोपट पंची करायची आणि जायचंय. So he has no intention of slacking up his studies. तर त्याच्यामध्ये काही असा हेतू नाहीये की मी माझ्या अभ्यासामध्ये I won't slacken, I won't neglect my studies. की मी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणार नाही असं नाहीये त्याचं. Now he has got that, like he set his mind to study now. आता त्याला त्याचं मन अभ्यासाकडे लावायचंय. Amen. And he's studying, busy studying. आणि तो आता शेवटच्या मिनिटाला अभ्यासात गुंतलाय. Suddenly, अचानक just outside his window, टॉमच्या खिडकी बाहेर he started hearing a noise. त्याला काहीतरी आवाज ऐकू यायला लागला. Thump, 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 something. असा काहीतरी. And the neighbor boy, Tim, is playing football. शेजारचा मुलगा टीम फुटबॉल खेळतोय. Suddenly his mind begins to wander. अचानक टॉमचं मन गेलं कुठं भटकायला. But suddenly he pulls his reins. मग अचानक टॉमनी काय केलं, लगाम हातात घेतला And he says, no, I will study, I आणि will study. म्हटलं नाही नाही मन इकडे तिकडे चालू नको, मी अभ्यास करणार. See, he pulls his heart. त्यानं आपलं हृदय ताब्यात घेतलं. And then he again studies. परत अभ्यासाला सुरुवात केली. But he says, no, I will see what it is. मग परत म्हटला नाही जरा बघू दे. And then he sees it's football game. मग खिडकीतनं बघतो, अरे फुटबॉलची मॅच आहे. And he loves football. आणि टॉमला फुटबॉल खूप आवडतं. So he just closes his book and goes. टॉमने पुस्तक बंद केलं आणि फुटबॉल खेळायला गेला. But just imagine, पण कल्पना करा, mother is cooking आई स्वयंपाक करतीये and that same thump, thump, thump noise is coming outside the आणि window. तोच आवाज खिडकी बाहेरनं धम धम का थम थम येत आहे. And she opens the window आणि आईने खिडकी उघडली and she sees Tim playing football. आणि तिनं पाहिलं टीम फुटबॉल खेळतोय. She'll not say, oh, now I'll go and play football. आता आई म्हणेल का मी पण जाऊन फुटबॉल No, खेळते. she'll make a football of him. She will say, I don't want this fellow near me. ती टीमचा फुटबॉल करेल आणि म्हणेल की मला जवळ इथे कुठेही तू नकोयस. See, she's not distracted by it. ती काही त्या फुटबॉलमुळे तिचं लक्ष कुठे दुसरीकडे लागत नाही. Why? Because her desire is not football. फुटबॉलमुळे ती काही विचलित होत नाही कारण तिच्या मनामध्ये फुटबॉलसाठी काय आकर्षण आणि इच्छा नाही. What I'm saying is, मला जे म्हणायचंय ते what bothers you may not bother another at all. तुला ज्या गोष्टीमुळे विचलितपणा निर्माण होतोय त्यामुळे दुसऱ्याला अजिबात कदाचित होणार नाही. Amen. Amen. So some people are distracted over small things. तर काही बिलीवर माणसं लहान सहान गोष्टींवरती विचलित होतात. काय होणार? काय करणार? हो ना, पुढं काय हो होणार? ना, मी घर घेणार का नाही? हो ना.
Some people are not bothered. काहींना काही काळजी नसते. घर मिळालं नाही काही मिळालं. बिलीवर माणसांना असली काही काळजी नसते. घर मिळालं काय नाही मिळालं काय आपलं चांगलं चाललंय. See, they are must in the Lord. ते प्रभू मध्ये मस्त आहे. And God gives them a house also. प्रभू की दया आहे. प्रभू त्यांना घरही देतो. Why? का? Because कारण they are not distracted. त्यांचं लक्ष कुठे विचलित होत नाहीये. Taking the word inside them, ते देवाचं वचन आपल्या आतमध्ये घेत आहेत become strong in the word. आणि देवाच्या शब्दामध्ये खंबीर होत आहेत. And one day they say, आणि एके दिवशी ते म्हणतात by faith हे घर मलाच मिळणार. विश्वासाने हे घर माझंच होणार आहे. See, मलाच मिळणार हे घर. मलाच मिळणार आहे. And it happens. आणि तसंच होतं. It works. तसंच होतं. They get a house. त्यांना घर मिळतं. Are you understanding? कळतं का? Everything depends on how strong you are inside. सगळं तू आतमधून किती खंबीर आहेस यावर अवलंबून आहे. Amen. आमेन. See, you should not allow the devil to rob your blessings. सैतानाला तुम्ही तुमचे आशीर्वाद चोरू नका देऊ ना. Amen. Amen. In whatever thing you are looking for, म्हणजे ज्या कुठल्या गोष्टीकडे तुम्ही पाहताय we always look in faith. आपण नेहमी विश्वासानेच पाहतो. Amen. आमेन. By faith I get this. कि By विश्वा- faith I will get that. विश्वासाने मला हे मिळेल. विश्वासाने मला ते मिळेल. By faith I will get this business. विश्वासाने मला हा व्यवसाय मिळेल. By faith I will get promotion. विश्वासाने मला बढती By मिळेल. faith I shall be healed. विश्वासाने मला आरोग्य So मिळेल. faith works in various avenues and various areas of our life. तर विश्वास आपल्या जीवनातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये कार्य करतो. That's why it's very important आणि म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे. that we build our conscience that the faith may work better. आपण आपला विवेक भाव बांधला पाहिजे अशासाठी की आपल्या विश्वासाचं कार्य चांगलं व्हावं. Jesus said, येशू बोला. whatever you shall ask, you shall receive. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. How? कसं? Believe that you have received them and you will have them. आधी विश्वास ठेवा की तुम्हाला मिळालेलं आहे मग तुम्हाला मिळेल. See, how can you believe if you don't have anything inside of you? जर तुमच्या आतमध्ये काही नाहीच आहे तर तुम्ही विश्वास कसा ठेवणार? Amen. आमेन. You need to believe already beforehand itself. अगोदरच विश्वास ठेवला पाहिजे. See, that was the scripture verse, Mark 11:23 and 24, that Kenneth Hagin got his healing. मार्क 11:23 आणि 24 या जागेमध्ये मी आता बोललेलं जे आहे ते लिहिलेलं आहे आणि याच वचनांवर केनेथ हेगन या परमेश्वराच्या महान सेवकाला आपलं आरोग्य एकेकाळी मिळालं. See, Jesus said, येशू बोलला whatever you ask in तुम्ही prayer, तुम्ही प्रार्थनेत जे काही मागाल believe that you have received them विश्वास ठेवा की तुम्हाला मिळालेलं and you आहे will have them. मग तुम्हाला मिळेल. See, that believing part, saying part seems to be easy, तो विश्वास ठेवायचा बोलायचा भाग सोपा वाटतो but it takes time for the conscience to agree. पण विवेक भावाने त्याला सहमत करायला वेळ लागतो. Amen. Amen. See, saying anybody can say, I have faith. बोलायला काय हो बोलायला कोणी काही बोलू शकतं की माझा विश्वास आहे माझा विश्वास आहे. मला विश्वास आहे मला हे घर मिळणार, मला विश्वास आहे मला ते कंपनी मिळणार, ते विश्वास. See, saying it doesn't take time. बोलायला वेळ लागत नाही. Amen. आमेन. Jesus is not saying just stand anywhere and just start saying and you get it. येशू असं नाही म्हटला की कुठेही उभा राहा आणि बोलायला लाग म्हणजे तुला मिळेल. It doesn't happen that way. असं होत नाही काही. You cannot say it unless your conscience agrees to your faith. जोवर तुझा विवेक भाव तुझ्या विश्वासाशी सहमत करत नाही तोवर तू बोलू नाही शकत. That's why Paul says, म्हणून पॉल म्हणाला many have shipwrecked their faith. अनेकांनी आपल्या विश्वासाची तारूफूट केलेली आहे. Not shipwrecked their conscience, they have shipwrecked their faith. विवेक भावाची तारूफूट नाही विश्वासाची तारूफूट केलेली आहे Amen. अनेकांनी. Praise the Lord. हालेलुया. When your faith rises up, तुमचा विश्वास जेव्हा वाढेल it agrees to the conscience. तो तुमच्या विवेक भावाशी सहमत करेल. Amen. आमेन. Like by his stripes I am healed. जसं तुम्ही म्हणाल की त्याला जे फटके बसले त्यातून मला आरोग्य मिळालेलं आहे. Suddenly, अचानक something shoots from inside. काहीतरी आतून तुमच्या आतून तुम्हाला जाणवेल. And you say, I believe, I am healed, I am healed. असं आतून ते उचंबळून येईल आणि तू म्हणायला लागशील की मी बरी झाले मी बरी झाले मी बरी झाले. That is the Rima word coming out. तो रीमा शब्द तुझ्या आतून बाहेर पडत आहे. I am healed. मला आरोग्य मिळालेलं आहे. And then you throw away the crutches and you stand. आणि मग तुम्ही कुबड्या फेकून देऊन उभे राहताय. Amen. आमेन. Things start happening in his life. गोष्टी मग त्या माणसाच्या जीवनात घडायला लागतात. Praise the Lord. Hallelujah. So whatever I speak from here, तर जे काही मी इथून बोलतो let it sink deep in your spirit. ते सगळं तुमच्या आत्म्यामध्ये खोल तुम्ही पेरून घ्या And you say, आणि म्हणा yes, I agree. होय माझं सहमत आहे. Lord, I agree what this man says. प्रभू माझे पास्टर जे म्हणतात त्याला माझं सहमत आहे. I know मला माहिती आहे by these words I shall be blessed या this morning. या शब्दांद्वारे आज सकाळी मला आशीर्वाद मिळणार आहे. That
This year shall be a year of blessing for me. हे वर्ष माझ्यासाठी आशीर्वादांचं वर्ष ठरणार आहे. Amen. Amen. Go on saying it. असं म्हणत राहा, Go on confessing it. असं बोलत राहा. Praise the Lord. Hallelujah. It will be built up in you. आणि मग तुमच्या आतमध्ये ते वाढेल, And at the right time, ते बांधलं जाईल आणि योग्य वेळेला when you need it most, it comes. जेव्हा तुम्हाला त्याची Out. खूप गरज असेल तेव्हा ते बाहेर पडेल. Praise the Lord. आमेन. You know, people don't have preparation time. कसं असतं माहितीये का, माणसं तयारीची वेळ, पूर्व तयारी ज्याला म्हणतात, ती पूर्व तयारीची वेळ बिलीवर माणसं पण आपल्या जीवनात ठेवत नाही. You need to do your homework असं नाही, गृहपाठ चांगला करायला पाहिजे, every day, रोज होमवर्क करायचा असतो. so that when trial crops up, अशासाठी की जेव्हा केव्हा समस्या निर्माण होईल, your faith can rise up and speak. तुझा विश्वास त्याला पुढे येऊन बोलायला लागेल. Amen. Amen. Then your faith can speak. मग तुझा विश्वास पुढे येऊन बोलायला लागेल. जर तुझा गृहपाठ दांडगा असेल आणि तू रोजच्या रोज हे सगळं करत असशील तर. Homework means doing things home. गृहपाठ म्हणजे घरामध्ये या गोष्टी वाचल्या गेल्या पाहिजेत, अंतःकरणामध्ये लागू पाडल्या गेल्या पाहिजेत. Then when you go out, आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ही सगळी पूर्वतयारी करून बाहेर पडता suddenly when trial crops up, आणि समजा देव न करो बाहेर गेल्यावर काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाला, you don't sing amazing grace, how sweet the sound तर त्यावेळेला तुम्ही that हे गात नाही. saved a wretch like me. You cannot sing that time. त्यावेळेला असं गाऊन चालणार नाही. Amen. आमेन. Suddenly, अचानक faith should rise in you. विश्वास तुमच्यातला पुढे आला पाहिजे And it rises. आणि येतो. Amen. Amen. Because you're so much in the word. कारण तुम्ही देवाच्या शब्दात इतके उतरलेले असता, इतके भिजलेले असता. Praise the Lord. Hallelujah. And there are times, you don't get enough time to go back and do your homework. आणि कधी कधी असं होतं की पुरेसा वेळ आपल्याकडे नसतो घरी जाऊन पूर्वतयारी किंवा होमवर्क करायला. At times you have to make a split decision. कधी कधी अगदी तात्कालिक What will you do? कधी कधी अगदी तात्कालिक निर्णय घ्यायला लागतात. मग तेव्हा तुम्ही काय करणार? Suddenly the boss says something, you have to answer him. समजा अचानक तुमच्या बॉसनी काहीतरी सांगितलं तर तुम्हाला उत्तर द्यायला लागतं. तुम्ही म्हणणार ना एक महिना मी प्रार्थना करून येतो. No, there are times you cannot be given time. बॉसला असं म्हणून चालणार नाही की महिनाभर पूर्वतयारी करायला द्या. Suddenly you have to look inside of you in that split second. बॉसनी जर तुम्हाला कधी असं काही तात्कालिक विचारलं तर लगेच तात्कालिक तुम्हाला तुमच्या आत्म्यात बघायला लागेल, What is happening? Lord, आतमध्ये की Lord, प्रभू what is it? Lord, what काय is it? करू, Lord, what काय is it? सांगू, आता काय उत्तर देऊ. And suddenly अचानक your conscience says, तुमचा विवेक भाव म्हणेल say this, असं म्हण, and you say it. आणि तुम्ही बोलता. It happens. होतं. Amen. Amen. Because you have done your homework well. कारण तुमची पूर्वतयारी अगोदर पासूनच दांडगी असते. Amen. Amen. Every day, रोज every morning, every evening, every afternoon, even before trials come, go on meditating on the word of God. Go on singing the word of God. Go on speaking in tongues. रोज दररोज सकाळ दुपार संध्याकाळ देवाचं वचन वाचत राहा, देवाच्या वचनामध्ये भिजत राहा, देवाचं वचन गात राहा, अन्य भाषेमध्ये बोलत राहा, अन्य भाषेमध्ये गात राहा. Amen. खरा भाषा. Because whatever your conscience says is the will of God. कारण तुमचा विवेक भाव जे सांगेल तीच देवाची इच्छा आहे. Amen. Amen. That's why you hear people say, I have faith. आणि म्हणून तुम्ही बिलीवर माणसांना बोलताना ऐकत असाल की माझ्याकडे विश्वास आहे, मला माझा विश्वास. विश्वास आहे. होणार, मला होणार. होणार आहे. But it never happens. पण होत नाही. Is it the will of God? मग ती देवाची इच्छा आहे का? Amen. आमेन. See, it may be the will of God, असेल कदाचित देवाची इच्छा, but the timing may not be that time. पण वेळ कदाचित ती वेळ नाही. See, that leper who told Jesus, ज्या कुष्ठरोग्याने येशूला सांगितलं if you are willing, you can make me clean. की तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करा, See, he didn't doubt his power, त्याने येशूच्या सामर्थ्यावर शंका नाही घेतली, but that faith, पण तो विश्वास with the evidence in his spirit, gave him healing. त्याच्या आत्म्यातल्या पुराव्यापायी त्याला आरोग्य देऊन गेला. Amen. कळलं का? तो विश्वास त्याच्या आत्म्यातल्या पुराव्यापायी त्याला आरोग्य देऊन गेला. See? आमेन. त्याने काही शंका नाही घेतली येशूच्या सामर्थ्यावर. He said, are you willing? त्यांनी विचारलं, प्रभू तुमची इच्छा आहे का? Yes, Jesus said. तर येशू म्हटला, हो माझी इच्छा आहे. And so his faith said, okay, I receive it then. मग त्या कुष्ठरोग्याचा विश्वास म्हटला, हो माझा विश्वास आहे, मी स्वीकारतो. Jesus did not say, let me think about it. येशू असं नाही म्हटला त्याला की मला विचार करू दे जरा. No, I'm willing. नाही, माझी इच्छा आहे. Jesus is willing. येशूची इच्छा आहे. Amen. आमेन. See, for Paul also, पॉल, his faith was strongly dependent on his conscience. He moved by his conscience. पॉलचा विश्वास देखील त्याच्या विवेक भावावर दांडगा अवलंबून होता. In everything, he depended on his conscience. तो त्याच्या विवेक भावावर अवलंबूनच चालत होता प्रत्येक गोष्टीमध्ये. कोण? पॉल. Acts 23:1 प्रेषित 23:1.
Suddenly he was made to stand in the council. अचानक त्याला सभागृहात उभं केलं. Answer, they said. अचानक त्याला न्यायसभेकडे उभं केलं न्यायसभेमध्ये आणि त्याला सांगण्यात आलं की आता तू आम्हाला उत्तर दे. What did he say? काय बोलला तो? Brethren, I have lived before God in all good conscience up till this day. मग पॉल न्यायसभेकडे रोखून पाहून म्हणाला, अहो भावांनो, मी आजपर्यंत देवाशी पूर्णपणे चांगल्या विवेक भावाने वागलो आहे. Praise God. See, Wow. with good conscience, चांगल्या विवेक भावाने वागलो आहे. no evil conscience, माझ्यामध्ये मी कधी वाईट विवेक भाव बाळगलेला नाही. always good conscience. मी नेहमी चांगला विवेक भाव ठेवलेला आहे. Amen. आमेन. Put Paul in a group of 100 people, 100 लोकांच्या गटामध्ये पॉलला टाका and I know आणि मला माहितीये 99 of them will do one thing and Paul will do one thing. 99% माणसं किंवा 99 माणसं काहीतरी वेगळं करतील आणि पॉल वेगळं करेल. Paul will be the only one, the odd one who will do something different from the 99. पॉल एकच असा माणूस असेल की जो 99 माणसांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवेल. हे Yes. मला नक्की माहिती आहे. Yes. You put Paul in our church, he will be the only person doing something different from us. आणा आणि ठेवा प्रेषित पॉलला आपल्या चर्चमध्ये पण प्रेषित पॉलचा आला तर तो प्रेषित पॉल एकच असा वेगळा माणूस असेल की जो वेगळंच काहीतरी सगळ्यांपेक्षा 30,000 मेंबर पेक्षा वेगळं काहीतरी करेल. Something different. काहीतरी वेगळं हटके. I know there will be people like him, मला माहितीये त्याच्यासारखी माणसं but असतील very few, पण फार कमी. very few. फार कमी माणसं पॉल सारखी असतील. Why? का? I lived with a good conscience. मी चांगल्या विवेक भावाने नेहमी जगलेलो आहे. मी कधी माझ्या विवेक भावात कोणाविषयी खोट किंवा वाईटपणा आणलेलाच नाही. Paul was not moved by majority. पॉल कधीही कुठल्याही प्रमाणातल्या गोष्टींद्वारे हल्ला नाही. Not moved by majority. किंवा मेजॉरिटी कोणाची जास्त आहे त्याद्वारेही हल्ला नाही. Moved by his conscience. माझा विवेक भाव मला काय सांगतो त्यानुरूप मी वागणार, त्यानुरूप मी बोलणार, त्यानुरूप मी करणार. ज्याला जे वाटायचं ते वाटो. मी लाज सोडली. That is the problem we have in the church पण today. चर्च मध्ये आज हाच प्रॉब्लेम आहे मेजर. Birds of the same feather flock together. ज्यांचे स्वभाव चांगले ते काय एकत्र. बोलतो हे काय बोलतो ते काय बोलतो, and ज्यांचे स्वभाव सारखे असतात ते एकत्र बसतात आणि त्यांचं तेच सारखं चाललेलं असतं. हा असंच बोलला, तो तसंच बोलला, त्यांना कळत नाही का ते असं बोललेच कसे. and they will sit with that crowd only. आणि त्याच लोकांमध्ये ती चर्च मधली माणसं सारखी बसतात. Amen. Amen. And they have no extra friends. आणि त्यांना जास्तीचे कोणी मित्र नसतात. And they will not even move with seasoned believers because आणि मुरलेल्या बिलीवर माणसांबरोबर ती चर्च मधली माणसं बसणार नाही, फिरणार पण नाही. they will feel so odd in them. कारण की मुरलेल्या बिलीवर माणसांमध्ये बसलं तर त्यांना असं इतकं वेगळं आणि विचित्र वाटतं. Amen. Amen. But Paul, पण पॉल let 99 speak one thing, Paul will speak one thing. 99 माणसांना वेगळं काहीतरी बोलू दे. पॉल म्हणतो माझं बोलणं एकदम वेगळं असणार. If his conscience says don't go with the crowd, विवेक भाव त्याचा जर त्याला असं म्हटला की तू लोकांच्या गर्दी बरोबर जाऊ नको, he would listen to his conscience. तर पॉल त्याच्या विवेक भावाचा ऐकणार आणि सगळ्यांना म्हणणार की मी तुमच्या समवेत येऊ शकत नाही. Amen. आमेन. No matter how what they feel. आणि मग त्या लोकांना काही वाटो, मी आत्ताच म्हटलं मी लाज सोडली. Amen. आमेन. People will say, लोक म्हणतील Paul, what is wrong with you? अरे सर पॉल असं कसं, तुम्हाला काय झालं? Follow the crowd. लोकांच्या मागे जा, लोकांची मनं सांभाळा. All do these days. आणि अलीकडच्या दिवसात सगळेच असं करतात. It's a normal practice. आणि अलीकडच्या Paul, दिवसांमध्ये हे नॉर्मल झालेलं आहे. पॉल अलीकडचा जमानाच इतका मॉडर्न आणि आधुनिक आहे. Paul would say, पॉल म्हणेल let the whole world do one thing. तुझा जमाना ठेव तुझ्यापाशी, अख्खी दुनिया एक करू दे. I will live by my good conscience. मी माझ्या चांगल्या विवेक भावाने जे मला सांगितलं जाईल तेच करीन. Can you imagine Paul saying it before the crowd? कल्पना करा, पॉल न्यायसभेत लोकांच्या गर्दी समोर बोलतोय. He's not saying, I have lived by the word of God. असं नाही म्हणत आहे तो की मी देवाच्या शब्दाद्वारे जगलोय. No. नाही. First time somebody standing in the whole crowd saying, I am doing what my conscience says. पहिल्यांदा असं झालं इतिहासामध्ये की कोणीतरी लोकांच्या गर्दीत उभं राहिलं आणि असं म्हणालं की माझा विवेक भाव मला जे चांगलं सांगतो त्या अनुरूप मी करतो. Praise God. People must be saying, what is this new teaching? आणि लोकांच्या गर्दीनं एकमेकांना विचारायला सुरुवात केली असेल, हे कॉन्शियन्स क्या रहता रे, हे विवेक भाव वगैरे काय असतं रे. If he had said, जर तो म्हटला असता I am living according to the doctrine of these Sanhedrin or doctrine of this or that, it would be one thing. या न्यायसभेच्या किंवा सभागृहातल्या तत्वांवरती मी जगतो, मी वागतो असं जर पॉल बोलला असता तर ती एक वेगळी बाब झाली असती. But he's saying, पॉल म्हणतो I'm living by my good conscience. माझ्या चांगल्या विवेक भावाद्वारे मी राहतो. People will say, लोक म्हणतील किती प्राईड आहे बघा. बघा काय कमेंटी आहे. हा? स्वतःच वरच स्वतःच करतो. अरे, say, but he is saying my conscience is so clear. पण पॉल म्हणतोय
माझा विवेक भाव इतका क्लिअर आणि चांगला आहे. Because he was the only one who did not see the physical Jesus. कारण पॉल असाच एक व्यक्ती, असा एकच व्यक्ती की ज्याने शारीरिक येशूला पाहिलं नाही. Amen. आमेन. Among the 12 apostles. 12 प्रेषितांमध्ये पॉल एकच असा प्रेषित की ज्याने शारीरिक येशू पाहिला नाही. Why was God so strongly with Paul? मग पॉल बरोबर देव इतक्या खंबीरपणे का होता? Because he did what his good conscience told him to do. कारण की पॉलच्या चांगल्या विवेक भावाने पॉलला जे करायला लावलं ते पॉलने केलं म्हणून होता. Some people say, काही लोक म्हणतात, Pastor, I also am like Paul. That is what I do. पास्टर मी पण पॉल सारखाच आहे, मी असंच करतो. I do what my conscience tells me to माझा do. विवेक भाव मला जे सांगतो तेच मी करतो. What did he tell you to do? काय तुझ्या विवेक भावाने तुला करायला सांगितलं रे? That pastor, sometimes if you cheat and tell lies also, it's okay, pastor. पास्टर माझ्या विवेक भावाने मला असं करायला सांगितलं की कधी कधी खोटं बोललेलं चालतं, कधी कधी याची टोपी त्याला घातलेली चालते, लोकांना नावं ठेवलेली चालतात, भांडलेलंही चालतंय. So I lived by my conscience. तर मी तर पास्टर तुम्ही बोलताय ना बरोबर तसंच मी राहतो, माझा विवेक भाव सांगतो ना तसंच मी करतो. हा, तुमचं विवेक भाव मध्ये देवाचे शब्द नाहीये. हो ना, तिथे घोटाळा झालेला आहे तुझ्या खजिन्यामध्ये. Why? चुकीचा खजिना Because the word has been choked. कारण शब्दाची वाढ खुंटली आहे. Why the word has been choked? शब्दाची वाढ का खुंटली आहे? Concerns and cares and Con- thorns in life. जगातल्या काळज्या, संसाराविषयीचं टेन्शन आणि हे ते वगैरे वगैरे. Paul always took a position which was neither safe nor was it popular in his time. पॉलनं नेहमी असं पद घेतलं कसं की जे फारसं सुरक्षित पण नाहीये आणि प्रसिद्ध पण नाहीये. Yes, when you live by the conscience, जेव्हा तुम्ही विवेक भावाद्वारे जगायला सुरुवात कराल it's not a safe thing. तेव्हा काही सुरक्षित जीवन नसतं बरं Because का? many will not accept you. कारण मग बरीच माणसं तुम्हाला स्वीकारत नाहीत. Amen. Amen. It's not very popular. आणि हे जीवन काही फारसं प्रसिद्ध नाही कारण बरीच माणसं मग आपल्याला स्वीकारतच नाही. Are you understanding? कळतं का? But when God accepts you, पण जेव्हा देव तुम्हाला स्वीकारतो, He makes you an icon in the crowd. देव तुम्हाला लोकांच्या गर्दीमध्ये एक वेगळा उठून दिसणारा माणूस करतो, Praise the Lord. एक चिन्ह. But Paul still took it because his conscience was right. पण पॉलने तरी ते सगळं सहन केलं कारण की पॉलचा विवेक भाव बरोबर आणि चांगला होता. His conscience told him it is right. पॉलच्या विवेक भावाने पॉलला सांगितलं की हे बरोबर आहे, तू हेच करत राहा. Amen. Amen. Always do the right thing. नेहमी योग्य ते काम करा. Always do the right. नेहमी योग्य ती कामं करा. God will be very strongly with you. देव फार खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहील. योग्य ती कामं करा. Amen. आमेन. People say the right thing but do the wrong thing. लोक बोलताना योग्य बोलतात, करताना काहीतरी भलतच करतात. Amen. असं नको आहे. Our walk should match our talk. आपल्या बोलण्याशी आपलं चालणं जुळलं पाहिजे. Amen. Praise the Lord. बोले तैसा चाले, त्याचीच वंदावी पाऊले. Martin Luther said, मार्टिन लुथर म्हणाले, wrong does not cease to be wrong because the majority share in it. जास्तीत जास्त लोक त्या चुकीच्या गोष्टीमध्ये भाग घेत आहेत म्हणून ती चुकीची गोष्ट चूक नाहीये असं होत नाही. Amen. जास्तीत जास्त लोकांनी जरी त्या चुकीच्या गोष्टीत भाग घेतलेला It does not आहे turn right also. तरी ती चुकीची गोष्ट चुकीमधून बरोबर होत नाही, ती चुकीचीच आहे. Amen. Amen. Don't think so. Oh, majority is doing it. That means it may be right. असं म्हणू नका जास्तीत जास्त माणसं हे करतायत म्हणजे हे बरोबरच असणार. No, no. असं काही गरजेचं नाही. Jesus was always found alone. येशू ख्रिस्त नेहमी एकटाच सापडला. Always alone. येशू ख्रिस्त नेहमी एकटाच सापडला Because he was living by his good conscience. कारण तो त्याच्या चांगल्या विवेक भावाने जगत होता, गर्दीमधून वेगळा, हटके. Amen. आमेन. What you feed your conscience, तुम्ही तुमच्या विवेक भावाला जे खाऊ घालाल that it will witness. तेच तुमच्या विवेक भावातनं साक्ष म्हणून बाहेर येईल. If you feed your conscience with the world's food, जर तुम्ही तुमच्या विवेक भावाला जग आणि जगातल्या गोष्टींचा खाऊ खायला घातला it will stand by those statements of the world. तर तुमचा विवेक भाव जगातल्या त्या गोष्टींवर, त्या विधानांवर उभा राहील. Amen. आमेन. And you will never be convicted when the word of God is spoken. आणि मग देवाचं वचन जेव्हाही बोललं जाईल तुम्हाला आतून काही स्पर्श होणारच नाही कारण जगातला नसता खाऊ तुमच्या विवेक भावात खूप भरलाय. Yes. But if you feed your conscience with the word of God, पण तुम्ही जर तुमचा विवेक भाव देवाच्या वचनांनी भरलात the conscience will convict you when the Bible is violated. तर तुमचा विवेक भाव तुम्हाला टोचून टोचून आतमधून सांगायला सुरुवात करेल. जेव्हा किंवा बायबलचं तुम्ही आज्ञापालन करत नाहीये, आज्ञाभंग करताय, त्या वेळेला तुमचा विवेक भाव तुम्हाला आतून टोचायला सुरुवात करेल की हे बरोबर नाहीये.
But when you fill yourself with the world's books, पण जेव्हा तुम्ही जगातल्या पुस्तकांनी आपल्या स्वतःच्या विवेक भावाला भरता when somebody speaks, आणि मग समजा कोणीतरी बोललं, you will agree to that because you are following the world's books which are there in your conscience. जगातलं कोणीतरी काहीतरी बोललं तर तुम्ही त्यांच्याशी सहमत करणार का? कारण की जगातल्या पुस्तकांमधलं ज्ञान तुम्ही तुमच्या विवेक भावाला खायला घातलेलं आहे. The more you fill yourself with the world's books and with the world's talks, the less faith you will have in God. जेवढं जगातल्या पुस्तकांचं ज्ञान तुम्ही विवेक भावामध्ये भरून ठेवाल तेवढं तुमचा जिवंत देवावरचा विश्वास दिवसेंदिवस कमी 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 होईल. Amen. Amen. Such people should never talk the talk of faith because it will be a disaster. अशा बिलीवर माणसांनी की ज्यांचा विवेक भाव जगिक पुस्तकाच्या ज्ञानाने भरलेला आहे, अशा बिलीवर माणसांनी कधीही विश्वासाच्या गप्पा मारू नयेत. त्यांच्यासाठी ते धोकादायक ठरेल. But if you feed yourself with the word of God, पण जर तुम्ही स्वतःच्या विवेक भावाला देवाच्या शब्दांचा खाऊ खायला घातला your conscience will give boost to your faith. तर तुमचा विवेक भाव तुमच्या या विश्वासाला, देवावरच्या विश्वासाला अजून बढावा आणि चालना देईल. Amen. आमेन. At the same time, त्याच वेळेला listen to how your mind also is. तुमचं मन कसं आहे ते पण ऐका. Because कारण mind can sometimes go against your conscience. कधी कधी तुमचं हे डोकं म्हणजे मन तुमच्या विवेक भावाविरुद्ध जाऊ शकतं. Amen. आमेन. Sometimes the mind says, कधी कधी डोकं म्हणतं, see, sometimes the conscience says, कधी कधी विवेक भाव म्हणतो, I'm convicted. मला स्पर्श झालाय, Yes, I have to change. मला आतून टोचायला लागलाय, I'll मला have to do this. I have to do that. मला स्पर्श झालेला आहे, मला आतून टोचायला लागलाय, मी बदलायला हवंय, मला असं करायला लागणार आहे. Suddenly the mind comes. अचानक डोकं आडवं येतं. Mind says, मन म्हणतं जास्त एवढं हे होऊ नको भाऊ. एवढं स्पिरिच्युअल व्हायची गरज नाही एवढं भाऊ होऊ नको. आणि एवढं भावनावश व्हायची गरज नाही. ठीक आहे, ते बोलतात काय आपण एवढं ऐकायचं ठीक आहे, ते नाही. पास्टर सिस्टर सारखेच बोलतात, त्यांचे एवढं मनावर घ्यायचं नाही. See, the mind can come against असं your मन येऊ conscience. शकतं, मन विवेक भावाच्या आडवं येऊ शकतं. Because our mind is full of pride and lust and covetousness and own ambition and own will. कारण की आपलं मन स्वाभिमान, अभिमान, वासना, महत्वाकांक्षा, स्वेच्छा या सगळ्यांनी आपलं मन भरलेलं आहे. That's why म्हणून it's very important हे अतिशय महत्वाचं आहे. as we are developing our spirit, जसं आपण आपला आत्मा विकसित करत आहोत, we also need to build our character. आपण आपलं चारित्र्य म्हणजे स्वभाव पण सुधारवायला हवा. Amen. आमेन. The ninth fruit of the Holy Spirit, पवित्र आत्म्याचं नवफळ we need to develop that also. ते सुद्धा आपल्या जीवनात विकसित व्हायला हवं. Because कारण all these work on the improvement of your conscience and everything works better for you. हे सगळं तुमच्या विवेक भावाच्या विकसनावर कार्य करतं आणि तुमचं मग शेवटी चांगलंच होतं. That's why Joyce Meyer rightly said, म्हणून जॉयस मायर अगदी बरोबर बोलल्या, character is doing what you don't want to do but know you should do. जे तुला करायची इच्छा होत नाहीये पण आतून तुला माहितीये की मी हे करायला हवंय. That is character. चारित्र्य याला म्हणतात की मला हे करायची इच्छा होत नाहीये पण मला आतमधून समजतंय की मी हे करायला हवं, तर त्याला चांगलं चारित्र्य म्हणतात. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Every man, प्रत्येक माणूस, he has his conscience, I told you. प्रत्येक माणसाकडे आपला विवेक भाव असतो There is that guiding system in him. आणि आतमधून एक मार्गदर्शनपर सिस्टम असते. Amen. आमेन. That's abroad, that GPS system. म्हणून परदेशी जीपीएस सिस्टम जी आहे They have got a graph in it. त्यांच्याकडे आलेख असतो. And in that graph or modulator, त्या आलेखामध्ये even in Israel we saw that. इस्रायलमध्ये पण आम्ही हे पाहिलं. They cannot go at a greater speed on some roads. एखादा ड्रायव्हर एखाद्या विशिष्ट रस्त्यावर जो काही वेग ठरवून दिलेला आहे त्या वेगापलीकडे जाऊ शकत नाही. Amen. आमेन. If he crosses that speed जर तो वेग त्यांनी पार केला and 60, 70, 80 it comes on the graph काटा चढला 70चा 80, 90, 100 झाला तर आलेखावर शेरा येतो. and he doesn't know when he goes home and parks his bus there, the contractor or the owner suddenly he reads the graph and he knows, he says at this point of time you exceeded the speed. ड्रायव्हरला माहिती नसतं काही, पण मग घरी आलो, बस लावली किंवा गाडी लावली, पण जेव्हा मग मालकानी पाहिलं आलेखात त्याला कळलेलं असतं की यांनी या वेळेला इथं वेग वाढवलाय. Amen. Amen. And that's why you see these days they go 50 means 50, whether there is a crowd there on the road or traffic is there's no traffic, they will still go at the same constant. मग अलीकडे लोक काय करतात की 50 वेग मर्यादा जर लिहिले तर 50 म्हणजे 50च्याच वेगाने जातात. Praise the Lord. आमेन.
See, talking about conscience. हे सगळं विवेक भावाविषयी आहे. If you fill your conscience with all the customs and rituals and rites, तुम्ही जर तुमचा विवेक भाव सगळी रूढी प्रथा परंपरा वगैरेंनी भरला, suddenly when a cat cuts your road, अचानक समजा मग मांजर आडवी गेली, you will stop. तुम्ही थांबाल. Your conscience will bear witness with you. विवेक भाव तुला साक्ष देईल. अरे मांजर रस्ता कापलं म्हणजे आता तुझं वाईटच होणार. थांब मांजर थोडं आडवी 2 गेली मिनिट. म्हणजे आज काहीतरी वाईट होणार. आणि काहीतरी मंत्र बोल, हा या Psalm 23 बोल आणि नंतर क्रॉस कर. See, वा Psalm 23 बोलून क्रॉस कर. because you are a Christian, but you are full of that. का कारण Custom and ritual. तुम्ही ख्रिस्ती आहात, पण रूढी प्रथा परंपरा या सगळ्यांनी भरलेले आहात. मग मांजर आडवी गेल्यानंतर Your तुम्ही conscience, yes, will bear witness to that. तुमचा विवेक भाव त्याला साक्ष देणार आणि तुम्ही स्तोत्र तेवीच बोलाल. Yeah, your conscience will say, तुमचा विवेक भाव म्हणेल बरोबर आहे, थांबायलाच पाहिजे. मांजर आडवा गेला ना, ते पण कारण काळ. तुम्ही आता पुस्तक उघडलं तिथं तुमचं कस्टमचं त्याच्यामध्ये लिहिलंय की मांजराचं गेलं तर त्रास होतो. See, it will bring out only what it has. आतमध्ये जे आहे तेच बाहेर येतं ब्रदर. That's why म्हणून we need to remove all those filth books. त्या सगळ्या पुस्तकांचं ज्ञान किंवा केर कचरा जो आपण आत भरलाय तो काढायला हवा Fill them with the word. आणि परमेश्वराच्या वचनाने विवेक भाव भरायला हवा. Then when the cat goes, मग जरी मांजर आडवं गेलं, you are about to stop. तुम्ही थांबणारच होता, Your conscience says, पण विवेक भाव म्हणतो nothing happens. काय नाही होत. Just go. आता आपण प्रभूकडे आलोय. आता जा. ते पुस्तक नाही, आता बायबल आहे हो आतमध्ये. आता आत बायबल भरलंय. Say, and you cross. आणि तुम्ही क्रॉस करून जात. You have faith for it. तुमच्याकडे विश्वास असतो. That's how faith works. असंच विश्वास कार्य करतो. How many are understanding what I'm saying? किती लोकांना कळतं मी काय म्हणतो. धन्यवाद. That's why David rightly said in Psalm 1, म्हणून दावीद स्तोत्र 1 मध्ये बरोबर बोलला don't sit with the seat of the scornful. की निंदकांच्या बैठकीत बसू नका. He spoke about our sitting and standing and walking. आपलं बसणं उठणं आणि चालणं याविषयी दावीद बोलला. He was speaking तुम्ही with what बोलताय kind of people we need to mix up. कुठल्या पद्धतीच्या माणसांबरोबर आपण बसलं पाहिजे याविषयीनं तो बोलला. Amen. आमेन. Because if you get the wrong kind of people, कारण चुकीची माणसं जर तुम्हाला मिळाली, your flesh will enjoy their company, तुमच्या अंगाला त्यांची साथ आवडेल, but your faith will never be developed. पण विश्वास कधी वाढणार नाही. You will stuff yourself with all wrong things. स्वतःला तुम्ही सगळ्या चुकीच्या गोष्टींनी भरा And in trials, आणि मग संकटात you will try to use faith. तुम्ही विश्वास वापरायचा प्रयत्न कराल, That faith will not work at all. तो विश्वास काही कार्य करणार नाही. It will not work. तो विश्वास कार्य करणारच नाही. तू किती डोकं फोड. Sit with right people, योग्य बिलीवर लोकांसमवेत बसा. with right charactered people. ज्या बिलीवर माणसांचं चारित्र्य आणि स्वभाव चांगला आहे त्यांच्या बरोबर उठा आणि बसा. Read the right kind of books, योग्य पद्धतीची पुस्तकं वाचा. because all these things enter in you. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या आत प्रवेश करतात. It enters in you. या सगळ्या गोष्टी होता होता आपल्या आतमध्ये घुसतात. If you stuff yourself with the right kind of books, with the word of God, स्वतःला जर तुम्ही योग्य पद्धतीच्या पुस्तकानं देवाच्या वचनानं भरलं your faith can act very quickly. तर तुमचा विश्वास पटकन कार्य करेल. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बाबा, right now these people are standing before you. याला ही माणसं तुझ्या समोर उभी आहेत. Lord, we want to operate in faith for various things. दे बाबा, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला विश्वास वापरायचा आहे. Do you want to operate in faith for various things? तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जीवनात विश्वास वापरायचा आहे का? वापरायचा आहे ना? Each one of us, प्रत्येकाला every day, रोज we live by faith. आम्ही विश्वासाने जगतो. We walk by faith, आम्ही विश्वासाने चालतो. but we have never realized पण आम्हाला कधी हे कळलं नाही that this faith depends so much on our conscience. की हा विश्वास किती आमच्या विवेक भावावर अवलंबून आहे. हे कळलंच नाही दे बाप्पा मला. Lord, प्रभू, I thank you for the word that has entered in their spirits. मी तुझे आभार मानतो जे वचन त्यांच्या आत्म्यामध्ये घुसलेलं आहे त्याबद्दल. Master, प्रभू, in respect of their needs, त्यांच्या गरजांना मान देऊ. they want to operate in faith. त्यांना विश्वास वापरायचा आहे.
Now, whatever you want, आता तुम्हाला जे काही हवं असेल, your healing, आरोग्य, your blessing, आशीर्वाद, your job, नोकरी, increment in the job, पगारात वाढ, a house, का घर, a two-wheeler, का गाडी, whatever. जे काही. Now is the time आत्ताची वेळ आहे to operate your faith. विश्वास वापरायचा. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बाबा, whatever they want, या माणसांना जे काही हवं आहे they are going to confess it. आता ते बोलणार आहे They will keep on saying it. आणि बोलत राहणार आहे. Amen. आमेन. Say it. बोला काय हवंय, Say it. सांगा ना, बोला. Because your conscience is full now of the word. कारण तुमचा विवेक भाव आता देवाच्या शब्दांनी भरलाय And your faith will not ask anything which is wrong now. आणि आता म्हणूनच तुमचा विश्वास चुकीचं काही मागणार नाही, का आता तुमचा विवेक भाव देवाच्या शब्दांनी भरलाय. Yes. Maybe you will not get it now. कदाचित तुम्हाला आता मिळणार नाही, Maybe you will not get the positive answer. कदाचित सकारात्मक उत्तर आता येणार नाही, But put your desire to it. पण तुमची इच्छा त्याकडे लावा. Ramanthala Rama Shakiri, Ramanthala Rama Karama Rama Rama. Idimi Kirama Ramanthulo. That seed has to enter deep in you. ते बीज खोल तुमच्यात गेलं पाहिजे. It has to enter deep in you. ते बीज तुमच्या अंतःकरणात खोल गेलं पाहिजे. Iraba Karaba Shakara बाबा Bara. बाबा संतो. Lord, प्रभू, I thank you, Father. मी तुझे आभार मानतो. People's faith is becoming stronger now. लोकांचा विश्वास आता बळकट होत It's आहे, becoming stronger. आता बळकट होत आहे. And that's why they are going to see the results very soon. आणि म्हणून त्यांना खूप लवकर परिणाम दिसणार आहे. Yes, you're going to see the results very soon. हो, तुम्हाला खूप लवकर परिणाम दिसणार आहे. Because कारण your faith is not based on assumption today. तुमचा विश्वास आज तर्क वितर्कांवर अवलंबून Your नाही. faith is based on your conscience. तुमचा विश्वास आज विवेक भावावर अवलंबून आहे, आधारभूत आहे. That awareness is coming in you. ती जागृतता तुमच्यात आता निर्माण होत आहे. Awareness is coming in you. एक जागृतता तुमच्यात निर्माण होत आहे. So go on claiming the promises. तो वचन मागत राहा. One day, एके दिवशी suddenly you will say, अचानक तुम्ही म्हणाल, it's done. झालं It's done. झालं It's done. It's happening. It will happen. I will get झालं, मला मिळालेलं it. It will happen. होणार आहे. That day will come when you will just stand out like saying, Eureka. आणि तो दिवस असा असेल की तुम्ही असं युरेका म्हणून येऊन बाहेर उभे राहा. Suddenly you will say, yes, I got it. अचानक म्हणाल, मला मिळालं. Though it has not come in your hands, in your spirit, it's a जरी confirmation. हातात मिळालेलं नसेल तरी आत्म्यामध्ये तुम्हाला ती संपत्ती येईल की मिळालं. And you will be so झालं. joyful. आणि तुम्ही इतके आनंदी व्हाल. Yes, it's happening. It is happening. It is happening. होत आहे, होत आहे, मला मिळालेलं आहे, मला मिळालं, मला कळलंय. Amen. Amen. Up till now, you're just asking, you're just believing, you're just confessing. But a time will come when you'll say, I have it. आतापर्यंत तुम्ही केवळ विश्वास ठेवत होता, कबूल करत होता आणि मागत होता, पण आता तुम्हाला असं म्हणायला गळ पडेल की मला मिळालेलं आहे. Thank Amen. you, Father. Amen. I believe it is done in Jesus' name. I माझा विश्वास आहे की हे झालं, कारण येशूच्या नावात मी मागतो.